ग्रामपंचायतला इथल्या नागरिकांनी गेली 1 महिना झालं त्याला अर्ज वगैरे देऊन बी ग्रामपंचायतला जाग येत नसेल. जिथं जिथं काय गावात असं मला दिसल तिथं तिथं पवन घुगरे काम करणार. आज कोणतं काम करायला लागलाय तुम्ही काय सांगा? आज हळावर स्मशानभूमी तिथली स्वच्छता झाली आहे. खंडोबा खुदावडी रोडची तिथली स्वच्छता पावसाळ्यात केलोय. आज इथं दिसलं माझ्या डोळ्यासमोर. ते मला सहन होत नाही. असं काय दिसलं की मी पहिल्यांदा करणार. मग त्यात मी संकोचित बी थोडंफार बी काय भावना करणार. आणि ह्याच्या पुढून बी जिथं जिथं मला काय गावासाठी करावं लागेल 100% मी करणार. तशी सर्व नागरिकांनी विचारावं त्यांना. मी स्वतः सांगण्यापेक्षा नागरिकांनी पूर्ण नागरिक एकोपाने विचारावं. आणि ग्रामपंचायतचं बी काम आहे, वार्ड मेंबरचं बी काम आहे. मी असं काय वार्ड मेंबरला कुणावर टीका टिप्पणी करणं झालोय की आपलं वार्ड आपण स्वच्छ ठेवावं. आणि नागरिकांना बी माझी विनंती आहे, तुम्ही कचरा जे आहे ते कचरा असं बाहेर टाकू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतने त्यांची सोय सुविधा करावी, वेळेवर घंटा गाडी पाठवावी. ते नागरिक ठरवतील. मी बोलण्यापेक्षा नागरिक ठरवतील. मला वैयक्तिक कुणाला दोष द्यायचा नाही. मी आज पण सांगतो आणि उद्या बी सांगणार आणि कायम बी सांगणार. माझे पाय जमिनीवरती आहेत आणि मी जमिनीवरतीच राहणार आहे. आणि जिथं जिथं बी काय असं मला वाटेल तिथं 100% पवन घुगरे हा काम करेल. ग्रामपंचायतीला माझी नम्र विनंती आहे. त्यात 17 मेंबर, त्यात माझी आई बी आली. आईला बी माझी नम्र विनंती आहे की त्यांनी सगळं मिटिंग घेऊन गावासाठी काय उपाययोजना करावी. पाण्याची, गटारीची. आज देशमुख वस्तीवर जाऊन आलो. बघा इथं गटारीची एवढी अवस्था बेकार झालेली आहे. पूर्ण मारुती मंदिराच्या बाजूने गटारीचं पाणी साचलेलं आहे. ग्रामसेवक साहेबांना मी संपर्क केला, त्यांच्याशी बोललो. त्यांनी 2 दिवसात काम करून देतो म्हणजे. आणि 2 दिवसात जर कामं न झाले 3ऱ्या दिवशी आपण घुगरे गटारीतच बसायला मी तयार आहे. मागं पुढे बघणार नाही. ऍक्च्युली खरं पाहिलं तर ग्रामपंचायतच्या मेंबरना या वस्तीकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे. वेळ जरी असला तरी फार दुर्लक्ष करतात. आणि खरी गरज आज हे घुगरे सरांनी जे काम करतात एक सार्वजनिक आणि एक मनातून त्यांच्या इच्छेनुसार जिथं अस्वच्छता दिसते तिथं त्यांनी जातीने लक्ष घालून स्वच्छता करतात. फार थोडीसा अभिमान त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. आणि इथं फार म्हणजे डुकरांचा धुमाकूळ आहे, वरांचा धुमाकूळ आहे. त्या वरामुळं लोक आणि त्यांना घंटागाडी वेळेवर न आल्यामुळं ही जी घाणीचं साम्राज्य आहे ते रोड लगत आहे. रस्त्याला येण्या जाण्या लोकांना फार त्रास होतो. आणि पार चिवरी पाठीपासून पाहिलं तर पार इमामबाशाच्या डोंगरापर्यंत अगदी घाणीचं साम्राज्य बघण्यात येतंय. तर ही जी मोहीम त्यांनी राबवली खरं त्यांचं कौतुक करण्याचं कमी आहे. तर अशा बाबतीत ग्रामपंचायत जातीने लक्ष घालून त्या बाबतीत स्वच्छता अभियान राबविलीच पाहिजे, फार गरजेचं आहे. आणि या सार्वजनिक ठिकाणी म्हणा जिथं अस्वच्छता आहे तिथं जातीने लक्ष घालून सगळ्याच मेंबरने या बाबतीत लक्ष घालायला पाहिजे एवढं माझं सांगणं आहे.